मी देशहितासाठी विश्वगौरव मोदीजींनी मला उमेदवारी दिली, तर देवाचा आशीर्वाद हा जर मी नियमित घेतो तर आजही आवेदनपत्र भरताना देवाचा आशीर्वाद घेऊन चालू आहे आणि देवासमोर एवढीच प्रार्थना केली की तुला जे योग्य वाटते देवा तू ते कर. जर देवा तुला वाटत असेल तर त्यामध्ये चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचं योगदान देण्यासाठी मी शक्तीने विकास करेन, पण त्यासाठी देवानी निर्णय आणि ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदारांनी निर्णय करायचा. या संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढुबे यांच्याकडून. पराग, आपण बघतोय आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे, त्यामुळे आज काही उमेदवार अर्ज भरणार अशी माहिती आहे. नेमकी कोण आज अर्ज भरणार आहे या संदर्भात काय सविस्तर माहिती देशील? नक्कीच विदर्भातले जे आहे 5ही जागेचं जे आहे चित्र स्पष्ट झालेलं आहे. कोण कुठून लढणार आहे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आज जे आहे नागपुरातून विकास ठाकरे जे आहे ते आपला नामांकन अर्ज जे आहे नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात भरणार आहे. त्याचसोबतच जे आहे चंद्रपूरमध्ये जे आहे मातब्बर नेते जे आहे भाजपचे जे सुधीर मुनगंटीवार ते सुद्धा आज नामांकन अर्ज भरणार आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 टर्मचे जे विद्यमान खासदार होते अशोक नेते ते सुद्धा आज नामांकन अर्ज भरणार आहे. या सगळ्याच्या नामांकन अर्ज भरत असताना जे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः असणार आहेत. तसेच नागपुरात विकास ठाकरे जेव्हा नामांकन अर्ज भरतील त्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जे आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहे ते सुद्धा नाना पटोले सुद्धा उपस्थित असणार आहे. नागपुरातून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करून जे आहे नामांकन अर्ज भरले जाणार आहे. त्यासोबत आता शेवटचे 2 दिवस असताना आजचा आणि म्हणजे उद्याचा जो 27 तारीख आहे उद्याचा सुद्धा महत्त्वाचा दिवस असणार आहे. उद्या नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा जे आहे नामांकन अर्ज भरतील. त्यासोबत इतरही जे आहे शेवटचा दिवस असल्यामुळे सगळेच लोक जे आहे नामांकन अर्ज भरणार आहे. आज जे आहे नागपुरात जे आहे नामांकन अर्ज भरण्यासाठी जय्यत तयारी जी आहे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहे पदाधिकारी जे आहे संविधान चौकामध्ये गोळा झालेले आहे. थोड्याच वेळात जे आहे नामांकन अर्ज भरण्यासाठी हे सगळे जे नेते आहे ते जे आहे आता पुढच्या जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. निश्चितच पराग, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी. तर आपण बघू शकतोय महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील उपस्थित असणार आहेत. ही मोठी अपडेट आपण बघतोय. तर सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून अर्ज आज दाखल करणार अशी माहिती मिळते.